तसं झालं नाही. क्वालिफाईड पंचांचा निर्वाळ आला की चेंडू अतिशय सुरेख होता. पहिलाच चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये खातं खोळ्याचं बाकी अजूनही. तनुष 11 जय हनुमान चॅलेंजर पारगाव हा संघ. शप्पल झाला आडव्या बॅटने खेळलाय. फटका जाणार वन बाउन्स. सी माराच्या पार चौकार डीजे. यावेळी मात्र अतिशय उत्तुंग प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर मिळतील या चेंडूवर 6 धावा डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा निमित्ताने या गीतांना आपण ऐकलंय. पुन्हा एकदा आणखी एक फटका बसलाय असं वाटतंय आणि यावेळी चूक झाली नाही. ज्या विकेटची होती गरज जागडे पाटील वॉरियर्स या टीमला ती विकेट अर्थात सोने गायकवाड होणार. बॅक टू पॅव्हलियन पहिला ब्रेक थ्रू यावेळी मिळवून दिलाय नंदू या गोलंदाजांना. पाच वेळा आमदार 2 वेळा खासदार विरोधी पक्ष नेतेपद ज्यानं सांभाळलं स्वतःसाठी काही न करता समाजाला ज्यानं सर्व काही अर्पण करून दिलं मिळवून दिलं ते नाव म्हणजे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब की जे समोर आपल्या विमानतळ होतं आंतरराष्ट्रीय त्या विमानतळाला साहेबांचं नाव हसावं यासाठी अनेक जण खऱ्या अर्थानं आजही आंदोलन करताना आपण पाहतोय किंवा मागणी करताना पाहत आहे. शेतकऱ्याला जायचा बायोडाटा लिहून ठेवायचा. मग शेत कुठेतरी कुठे कंपनी तो बायोडाटा सेंड करतात ना. मग ते झाला काय नशिबाने असं तर होऊ पण शकतोय. कुठं पण होईल आपल्याकडे शेत कंपनीला बायोडाटा आहे ना लगेच सेंड करतात ते आणि त्याची माणसं त्याला फॉलोअप करतात लगेच. मग झालं जायला काय होतं माहिती मला कामावर खूप स्ट्रिक्ट केलं रे त्याच्यामुळे मला वेळ देता येत ना अजिबात. पण बघू मी सांगेन तुला किंवा जर मला नाही जमलं तर मग भाऊला घेऊन गेला तर हरकत नाही. च्या बॅटमधनं हा चौकार 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 1 बाद 14 या धावसंख्येवर. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये पाहायला मिळाला होता. नंदूचा चेंडू गेला निर्धाव. पहिलं षटक संपलं P1चं. पहिल्या षटकामध्ये संमिश्र असा हा सामना पाहायला मिळाला दोन्ही संघाकडनं. पारगाव संघाकडनं बघितलं धावा चांगल्या झाल्या मात्र सोन्या बाद झाला आणि जागडे पाटील टीम कडनं बघितला
तर एक विकेट बाद जरूर झाला असेल, पण धावा जास्त गेल्या. अशा प्रकारचा हा पहिला षटक पाहायला मिळाला. धावसंख्या धावपटलावर 1/14. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन येते गोलंदाज. आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन संघाचा संघनायक आशिष. संघाचा संघनायक आलाय मैदानाच्या आतमध्ये. आशिष मागच्या मॅचचा जो हिरो होता सचिन, ज्यानं वैयक्तिक 49 धावसंख्या उभारल्या, तर सचिनला मात्र या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली. समोर असणारा गोलंदाज एक नामवंत आहे. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्या दादर टीमसाठी खेळत असताना ज्यानं गाजवल्यात. आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये असणारा हा खेळाडू आशिष हा येतोय गोलंदाज. एक अनुभवी असा हा खेळाडू 40+ आपल्या उमेदीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं अनेक मैदानं गाजवत असताना आज या धावपळीच्या जीवनामध्ये कामा व्यतिरिक्त या क्रिकेटला विरंगुळा देऊन आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक धाव आरोग्याची ही संकल्पना खऱ्या अर्थानं 40+च्या माध्यमातून आपण पाहत असतोय. तो आशिष ते पहिला चेंडू घेऊन समोर असणारा फलंदाज सचिनसाठी. पहिला चेंडू लॉंग ऑफ चार्जर. कदाचित झेल होतोय की काय, मात्र एक साधा सोपा असा झेल की ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये 49 धावांची खेळी केली होती, त्या खेळाडूला जर आपण झेल सोडून जीवनदान दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान किती महाग ठरेल ते आपण पाहू शकाल. कारण यावेळी आपण क्रिकेटमध्ये पकडू कॅचेस आणि जितो मॅचेस ही म्हण आपण पाहत असता ती लागू होतं. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपण एकमेकांना सहकार्य कराल तेव्हा कुठल्याही कार्यामध्ये आपण सक्षम होत असता. मात्र इतर गोलंदाजाला साथ दिली आणि क्षेत्ररक्षकाने एक झेल सोडलाय. पाहायचंय काय होतं. एक धाव आली. एका धावसंख्येवर संघ पोहोचते 15वर. आता स्ट्राईक झाली. रोटेट वन डाऊनचा प्लेअर निनाद तारेकर स्ट्राईक घेतोय. पारगाव टीमचं हे एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. निनाद तारेकर अनेकांना दिवसा रात्री तारे दाखवणारा हा खेळाडू. आशिष सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा निनादच्या बॅट मध्ये निघाला. पायलच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा चौकार. डीजे 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. हा चेंडू एक धाव या चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचलाय 22 या आकड्यावर. आशिष डावकरी हाताचा गोलंदाज सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय. समोर पुन्हा एकदा फलंदाज आपण बघितला सचिन. हा खेळतोय एक अतिशय आक्रमक शैलीमधला हा फलंदाज आहे. तनुष 11 जे हनुमान चॅलेंजर पारगाव या टीमचा. रिव्हर्स साडन करण्याचा प्रयत्न केला मात्र आशिष सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. त्याने आपला अनुभव पणाला लावला आणि सचिन सारख्या एक मोठ्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. आणखी एक सफलता मिळाली जागले पाटील वॉरियर्स या टीमला आणि आणखी एक आदरा मिळालाय.
पारगाव टीमला. डीजे आतमध्ये गेल्या. धावसंख्या धावपट्ट्यावर 22. डिफेन्स केलाय मच्छिंद्रने. हा चेंडू सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. फक्त या षटकामध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या आणि एक सफलता सुद्धा आपल्या टीमला मिळवून दिली. महत्वाची 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तनुष 11 जे हनुमान चॅलेंजर पारगाव संघ पोहोचतोय. प्रति षटकामागे 11ची सरासरी राखताना 2 बाद 22 अशी धावसंख्या धावपटल्यावर. अजूनही या इनिंग मधील 3 षटकांचा खेळ बाकी असेल. संमिश्र असा सामना हा चालू आहे. अजूनही 2 षटकामध्ये 22 धावा पाहायला मिळाले. यजमान संघाच्या या मैदानावर अनेक वेळा खेळताना दिसतोय जो संघ तो पारगाव. गोलंदाजीमध्ये झाला आता बदल. नवीन आला गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघतर्फे 3रं षटक घेऊन सोनू हा गोलंदाज आलाय. समोर असणारा फलंदाज निनाद तारेकर आणि नॉन स्ट्रायकला मच्छिंद्र. अशी जोडगोडी मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहत आहे. शिवप्रसाद हे त्याचं नाव, मात्र सोनू या नावाने फेमस हा गोलंदाज. पहिला चेंडू यॉर्कर कार्पेटच्या सैन्याने ट्रॅव्हल केला. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये हा चेंडू गेला. क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तिथपर्यंत 1 धावसंख्या इजिली पूर्ण. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2 बाद 23 वर. राईट हँड लेफ्टी फलंदाज असल्या कारणानं थोडंसं क्षेत्ररक्षकामध्ये वारंवार बदल करावा लागते दादर या टीमला. 23 धावा धावपटलावर. ते 20 धावा धावपटल्यावर सज्ज होते गोलंदाज सोनू. समोर असणारा फलंदाज मच्छिंद्र. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र. याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करेल हा सोनू. क्षेत्ररक्षकामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग पाहायला मिळाला. सज्ज क्षेत्ररक्षण जाण्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल सोनूचा प्रसादसाठी मच्छिंद्रसाठी. हाही चेंडू फॉलो थ्रू मध्ये खेळला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. हाही चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती मात्र 23. सुरेख अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय दादर या टीम कडनं. मागच्या षटक आणि षटकामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. आई चेंडू मात्र यावेळी थोडीशी दिशा भरकटली. पंचांचा स्वरचा इशारा 1 धाव या चेंडूवर मिळाली.
एका धावसंख्येने संघ पोहोचलाय 24 वर. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. आशिष चेंडू उचलेपर्यंत एक धावसंख्या पूर्ण, दोनचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 धावसंख्येवर. शांत आणि सावध असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पारगाव टीमकडनं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या उभारल्या होत्या पारगाव टीमनं. त्याच्यानंतर मात्र थोडीशी वापसी यावेळी मिळवली जागरे पाटील वॉरियर्स दादर या टीमनं. हा फुलटास चेंडू होता. नो मॅन लँड मध्ये हा चेंडू पडेल, चेंडू उचलेल, फेकेल तेव्हापर्यंत 2 धावा सहज पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 28 धावसंख्येवर. 28 धावा. अजूनही एक चेंडू या षटकांमधील बाकी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजी चांगली होते मात्र क्षेत्ररक्षकांची साथ यावेळी मैदानाच्या आतमध्ये जागरे पाटील वॉरियर्स टीमला मिळत नाही. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तनुष 11 जय हनुमान चॅलेंजर पारगाव टीमची धावसंख्या होतोय प्रति षटकामागं 10ची सरासरी राखताना दिसला हा संघ. 2-30. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये झालाय बदल. ज्यानं दुसरं षटक अतिशय सुरेख फेकलं होतं 8 धावांचं. तोच गोलंदाज संघाचा संगणक येतो आशिष आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन. धावसंख्या धावपटलावर 30. चांगला झेल यावेळी पकडलाय सोनू या क्षेत्ररक्षकानं. ऐकूया डीजे. नरेश गायकवाड आणखी एक पारगाव टीमचं क्रिकेटचं मोठं नाव आहे. खूप सारी वर्षे या गावाच्या क्रिकेटसाठी ज्यानं सेवा केली तो नरेश गायकवाड आलाय मैदानाच्या आतमध्ये. सामना करेल आशिषचा. आशिषचं मात्र खूप कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसलाय आशिषनं. कारण खास करून मुंबई संघ आपण ज्यावेळी म्हणतात ना गोलंदाजी एक दहशत असते या विभागाची, या जिल्ह्याच्या आणि तालुक्याची, त्यामधला हा गोलंदाज आशिष. सुरेख चेंडू होता. बॅटची एज लागली. लेग गडी क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. 1 धावसंख्या पूर्ण. 2चा प्रयत्न करतोय आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 3-32 या धावसंख्येवर. चौतीस धावा धावपटलावर.
32 धावा होत्या. त्यानंतर हा पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. नरेश गायकवाडच्या बॅटमधून निघालाय एक अप्रतिमसा नजाकत असणार हा चौकार. 4 धावसंख्या 4 धावसंख्या संघ पोहोचतोय 36 धावसंख्येवर. डीजे 36 धावा धावपटल्यावर चालू असणार हे षटक आपण पाहताय. चौथं नरेश साठी हा चेंडू कार्पच्या साईडने ट्रॅव्हल केला. स्ट्रेट ड्राईव्हच्या रिझन मध्ये 1 धावसंख्ये पूर्ण 2चा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3 बाद 38 या धावसंख्येवर. 3 बाद 38 अशी धावसंख्या धावपटल्यावर आशिषचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने या सामन्यामध्ये केलेली आहे. शफल होऊन हा चेंडू आगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला वाईट. नशिबाचा आणखी एक मिळाला. हा पंच करतात चौकार आणि एक वाईट. 5 धावा या चेंडूवर. डीजे 40 धावेनंतर हा नरेशचा एक फटका आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर ग्रिजर मध्ये गेलाय. 2 धावा सहज पूर्ण 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 45 धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा एक 6 चेंडू असतील. पहिला पूर्वार्ध असेल. पहिल्या 6 चेंडूवर जास्तीत जास्त धावा येणं या पारगाव टीमसाठी खूप महत्त्वाच्या राहतील. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली जागडे पडलेली वॉरियर्स टीमची त्या प्रकारची गोलंदाजी जर राहिली या षटकामध्ये तर हा कमी धावांचा एक स्कोर आपल्यासमोर राहू शकतोय. तर येतो नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं स्लॉग वरचं षटक घेऊन येतो गोलंदाज निलेश. निलेश येतो गोलंदाज. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये असतील. गोलंदाज निलेश. पहिला चेंडू निलेशचा. मचिंद्रसाठी चेंडू जाणार सीमा रेषा पार. षटकार. डीजे संख्येने संघ पोहोचतोय 51 धावसंख्येवर. शेवटचं हे हाणामारीचं षटक आणि मात्र पहिल्या चेंडूवर गगनभेदी असा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज मचिंद्रच्या बॅटमधनं 51 धावा झाल्या. त्याचा धाव फलकावर शेवटचे 5 चेंडू असतील. पहिल्या पूर्वार्धामधील निलेश हा गोलंदाज झालाय. एकावन्न धावा धावपटलावर सज्ज होते गोलंदाज निलेश. यावेळी मात्र कमबॅक केलं. एक षटकारानंतर पुन्हा एकदा हा चेंडू वेगवान फेकला. बॅटची एज लागली आणि मात्र मच्छिंद्राला बाद करण्यामध्ये यश निर्माण केलं निलेश या गोलंदाजानं. आणखी एक सफलता मिळाली जागले पाटील वॉरियर आणि एक आणखी हादरा मिळालाय पारगाव टीमला. डीजे
धावेनंतर रत्नदीपच्या बॅटमधनं हा फटका आलाय. एकच धाव, एका धावसंख्येनं रत्नदीपनं आपलं खातं खोललंय. संघाला पोहोचवलंय 52 या धावसंख्येवर. शेवटचे आता 3 चेंडू असतील. पैसे आणा ते बोलता आमच्यावर या पाठी करा. बावन्न धावा धावपट्ट्यावर. शेवटचे 3 चेंडू आहेत या पहिल्या पूर्वार्धामधील. समोर असणारा फलंदाज नरेश गायकवाड. हा खेळाडू खेळतोय शेवटचे 3 चेंडू. हा पुन्हा एकदा उंच पुढा टोला पाहते. झेर उडालाय. झेलच्या काळी क्षेत्ररक्षकांना मात्र चूक होत नाही. आणखी एक सफलता यावेळी मिळतोय. फलंदाज बाद होतोय. नरेश गायकवाड जातोय बॅक टू पॅव्हेलियन. डीजे भरकटली. पुन्हा एकदा पंचांचा स्वरचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येत संघ पोहोचते 53 वर. 53 धावा धावपटलावर. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बॅटची एज लागली. चेंडू पायाला आढळला आणि पुन्हा एकदा सेकंड स्लिप मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येत संघ पोहोचतोय 54 वर. आता मात्र या पहिल्या पूर्वार्धामधील, पहिल्या सत्रामधील आणि पहिल्या एंडिंग मधील शेवटचा एक चेंडू. शेवट गोड करेल का हा फलंदाज रत्नदीप. 54 धावा धावपटलावर. सुरेख चेंडू थोडस लाईटली अपीट झालं. 1 धाव यावेळी पूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न करताना फलंदाज होणार बाद. अशा अर्थाने पहिला पूर्वार्ध संपला. तनुष 11 जय हनुमान चॅलेंजर पारगाव संघाने धावसंख्या बनवली 55. 56 धावांचं आव्हान असेल. तत्पूर्वी आपण घेऊया सत्कार. प्रमुख मान्यवरांचं इथे आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय रोहनजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय की ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला खूप मोठं आहे. मी सन्माननीय जित करावकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रोहन पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलंय. 55 धावसंख्या झाल्यात आणि 56 धावांचं आव्हान समोर आहे जागडे पाटील वॉरियर्स या टीमला. रोहन पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान जित करावकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. मायेचं वस्त्र, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय रोहनजी पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान आपण करूया. सन्माननीय जित करावकर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमधले एक मुख्य आयोजक, त्याप्रमाणे सन्मानित चेतनजी तारेकर ज्यांचंही योगदान या स्पर्धेला खूप मोठं आहे. मी प्रशांतजी भोईर आयोजकांच्या वतीने यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चेतन तारेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. प्रशांत भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चेतन तारेकर साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. ज्यांचं सहकार्य स्पर्धेला चांगल्या प्रकारे लावलंय. सिर्व्ही इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषक 2024 या 24 मध्ये चेतन तारेकरांचं खूप मोठं सहभाग आहे. मी सन्माननीय प्रशांत भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि पुन्हा एकदा ऐकूया 56 धावांचं आव्हान आहे जागडे पाटील वॉरियर्स टीमला. ते आव्हान कशा प्रकारे पार करतोय की त्यांना रोखतोय पारगाव संघ
आता धावतं समालोचन पुण्यात आपण ऐकूया. रेगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय एक सिनियर समालोचक सन्माननीय जगदीश पाटील सर नारवली. धन्यवाद. हॅलो. थँक्यू सो मच राजेंद्र सर. जाऊया मैदानामध्ये जेथे 56 धावसंख्येचं लक्ष आहे. 56 धावसंख्येचा लक्ष्याचा पहिलाच बॉल. यावेळेस फटका चांगला आहे आणि चेंडू वन बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज
रोहित डावकुरे आताचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव मिळेल. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो टीम जगडे पाटील वॉरियर्स या संघाला. दोन्ही बलवान बलिष्ठ संघ एकमेकांसमोर आल्यात आणि आता खऱ्या अर्थाने त्यांची कसोटी असेल दोन्ही टीमची. अगदी आत्मचा चेंडू यावेळेस वळवला, चेंडू चालला डी फाईन लेगला वेगाने. फिल्डर धावतात धावतात मात्र नाही अडवता येणार. चेंडू अखेरकार सीमारेषा गाठतोय, चौकार. त्याच्यानंतर एकेरी धाव. लेफ्ट आर्म राऊंडी विकेट. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्लासिकल ड्राईव्ह. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती, बाउंड्री पार. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या त्या 15. बिनबाद 15 असं चांगलं असं स्टार्ट मिळालंय वॉरियर्स टीमला. गोलंदाज मंगेश, पॉवर प्लेचं दुसरं षटक. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा लेफ्टी बॉलर पहा मिळते, लेफ्ट हँड स्पिनर. रिव्हर्स फटका चांगला आहे, रन्स मिळतील 4, चौकार.
पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज निशांत यांना पाहतोय. एक धाव कंप्लीट. गुड थ्रो, गुड फिल्डिंग. यावेळेस चांगला बॉल, अगदी चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय. पनवेलचा आहे ना तो, तालुका झाला ना. पनवेल पनवेल. उकळण्याचा प्रयत्न, शॉर्टलेगला धावची जी संधी आहे ते मात्र वेगाने धाव पूर्ण करत असताना या षटकामध्ये थोड्या धावा रोखण्याचं काम पाहायला मिळालं. बाईज एस्टेनच्या वरून चेंडू जात असताना पाहिला आणि ते चेंडू आला या पाठीमागे गेला. 1 रन्स मिळाली. 2 षटकांचा केस संपला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 22 पॉवर प्ले मध्ये 22 धावा आल्यात विदाउट लॉस. येणाऱ्या 18 चेंडू 34 धावसंख्येची अद्याप गरज. हा, प्रतीक भाई वरती या स्टेज वरती इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच अठरा 18 बॉल 34 रनची गरज आहे. गोलंदाज देवेंद्र आल्यात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंडी विकेट गोलंदाज पहा मिळतोय. अद्यापर्यंत 3 गोलंदाज वापरले लेफ्टी. 18 मध्ये 34 बनवायचे आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, पूल केलाय, फटका चांगला आहे. 6 रन्स. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. रिवर्स यावेळेस हलकसा अपील. यस, लेग बिफोर. अगदी प्लम मध्ये पकडलं गेलंय मिडल स्टंपला. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद. पहिला धक्का, बिग विकेट.
न्यू बॅट्समन साई प्रसाद. वन डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये येत असताना पाहिला आपण. पहिला धक्का लागलाय. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटला एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 27 करे 27 बघ. 29 दाबा. तिसरे षटक मार्गस्थ. 12 बॉल राहतील तेव्हा सांगायचं. रेप्टी लाईटे आज मात्र फार वेळेला कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. दोन धावा पूर्ण केल्यात. कारण दूरवरून येणं, चेंडूला उचलणं, फेकणं थोडासा वेळ त्याच्यामध्ये जात असतोय पाहिलं. पुन्हा एकदा ऑफ ड्राय. फिल्डर आहेत तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनआउट. वा, गुड थ्रो. 2 धावा पूर्ण केल्यात. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल. उडवण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता. गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपलाय. लॉंग ऑफला फलंदाज बाद. चला मेडिकल घेऊन जाता.
थांब, थांब. यावेळेस लेग स्टंपचा चेंडू होता. वाईड बॉल. 1+1 2 धाबा. बाय वन जेट वन. तर या दरम्यान मदन करावकर, राजेश नाईक आणि विक्रम दमडे आपण मंचावरती या. फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. गरज नव्हती मी म्हणेन येते. एकदम चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चेंडू 4 या धावसंख्येसाठी. उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. गुड शॉट. अतुल भोईर आणि महेश आपण सुद्धा मंचावरती यावं. पुन्हा एक चौकार. लागोपाठचा तिसरा. नऊ चेंडू 9. पहा सामना कुठे आला, कुठे कुठे होता आणि कुठे आला. चांगला बॉल. एडीकडे पाय मिळतोय. रनआउटची शक्यता आणि फलंदाज बाद. यस, ॲब्सोल्युटली गॉन. रनआउट. इरफान न्यू बॅट्समन. लागोपाठ चौकार पाहायला मिळाले 3. पुन्हा एकदा हलकसा अपील केलं जातोय. त्याच्यावरती एकेरी धाव मिळाली. 7 चेंडू 8. लेगबाज. पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक केलंय. मगाशी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्यामुळे 3 चौकार गेले आणि आता सामन्यामध्ये वापसी करत असताना पारगाव टीमला पाहतोय. आता येणारे चेंडू 6. गरज आहे 8 धावसंख्येची. 8 धावा कंपल्सरी हे लक्षात ठेवा आपण.
चला आता शेवटचं षटक गोलंदाज पाहा मिळतोय नरेश गायकवाड. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. आता 8 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील ते पाहतोय आपण. मुंबई विपक्ष पनवेल असाचा सामना. तालुका आपचा हा अत्यंत महत्वाचा सामना आहे. फुलटॉस वा गुड फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग. 2 धावा होतील इथे. स्वतःला स्टेज केलं, अडवलं मात्र. आता 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज. मागाशी मात्र ते जे 3 चौकार गेले ना, विनाकारण चौकार गेले. फुल टॉस आणि याच्यावरती षटकार. 6 धावा. सामना जिंकलाय षटकाराने.